दादांचं आपल्या दुःखद निधन झालं. तर दुःखद निधन झाल्यावर तुम्ही ही रावट्या ही तमाशाच्या लावण्याचा ही निर्णय कसा घेतला तुम्ही? दादांचं फार मोठं श्रेय होतं तमाशा शाखेवरती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच तमाशा सृष्टीचे निर्णय घेतले. उलट मी अशा मोठ्या मनाने दादांच्या पूर्ण परिवारांना अशी विनंती करतो का उलट त्यांच्या परिवाराने आता असं सांगितलं पाहिजे का तुम्ही तुमच्या यात्रा जत्रा उरूस भरवा. नमस्कार, मी मनोज भोसले. आज मी आलेलो आहे तमाशा पंढरी नारायणगाव या ठिकाणी. काय तमाशा फड मालकांची बाईट घेणार आहे. नेमकी सत्य परिस्थिती काय आहे, त्यांना रोजगार त्यांच्या पद्धतीने भेटतोय का का बऱ्याच ठिकाणी बारामती तालुक्यात तर अक्षरशः यात्रा बंद झाल्यात आणि यात्रा बंद झाल्यामुळं तमाशे रद्द झालेत. तर आपण जाणून घेऊया थोडक्यात की नेमका ह्या कलाकारांवरती काय काय फरक पडतोय, उपाशी मारीची वेळ आली का काय, ते आपण जाणून घेऊ थोडक्यात. तर बाबा, आपले राज्याचे उपमुख्यमंत्री ते आता आपल्यात राहिले नाहीत, अजितदादा पवार. तर त्यांचं स्वर्गवासी निधन झाल्यामुळं तुमच्या तमाशावरती काय फरक झालाय? मी व्यवस्थापक मंगलला बनसोडे तमाशा मंडळाचा आहे. आमचे बारामती, इंदापूर आणि सातारा जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये जे कार्यक्रम बुक होत होते ते ह्या वर्षी त्याच्यावर तर जवळजवळ 90% परिणाम झाला. क्वचित एखाद्या गावात आलं बारामती तालुक्यातलं, इंदापूर तालुक्यातलं का ते कार्यक्रम करा. दादा गेलेत पण आमचा देवाचा कार्यक्रम आहे आणि वार्षिक उत्सव असतो त्यामुळं करा. त्याच्यामुळं तमाशा धंद्यावरती जवळजवळ 75% 2-3 तालुक्यांमुळं परिणाम झालेला आहे. तर बाबा, आपल्या अजितदादांचं दुःखद निधन झालं, तर त्यावेळेस असं तुम्हाला वाटलं का की बाबा आपण आता कार्यक्रम घेतला नाही पाहिजेत? काय म्हणजे काय परिस्थिती काय होती ती? नाही, या सीझनला आमची इच्छाच नव्हती कार्यक्रम करायची. बरोबर. अजितदादांनी तमाशा सृष्टीला भरपूर सहकार्य केलेले आहे. तमाशा कलावंतांवर त्यांचे उपकार आहेत, पण उदरनिर्वाहाचं दुसरं काही साधन नाही. त्याच्यामुळं कार्यक्रम करावाच लागले. आता आम्ही काही गावांचे कार्यक्रम रद्द केले होते, पण त्या गावावाल्यांनी विनंती केली का आमचे एवढे 2 कार्यक्रम करा, म्हणून आम्ही कारखेलचा कार्यक्रम रद्द केला होता. पण कारखेलवाल्यांनी आम्हाला सांगितलं का आमचा देवाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बसून तरी काय करणार आहे, पोटासाठी तुम्हाला करण्याचे. त्याच्यामुळे आम्ही कारखेल, आनंदनगर असे बारामती तालुक्यातले 2-3 कार्यक्रम करतोय. नाही तर आमची इच्छा नव्हती यावर्षी सीझन काढायची आणि यावर्षी सीझन सुद्धा चांगल्या पद्धतीनं झालं नाही. सीझन सुद्धा आम्ही सगळे धंदा तोट्यात यावर्षी. मला असं माहिती आहे की तुमच्या तमाशा मंडळात 100 ते 150 कलाकार आहेत. आणि सगळे आमच्या तमाशामध्ये 120 लोक आहेत. सगळे गोरगरीब म्हणजे सर्व समाजातली लोक आहेत आणि सगळे अशिक्षित लोक आहेत. त्यांचा उदरनिर्वाह सगळा तमाशा धंद्यावर चालतो. बरोबर. आमचा 8 महिने धंदा चालतो. 8 महिन्यातले अजितदादा वारल्यामुळं मध्ये 15-20 दिवस 1 महिना तो खराब झाला. आता चैत्र सीझन आहे. त्या सीझन मध्ये अजितदादांमुळे बरीच गावं अशी निघाली का ते आम्हाला यात्रा करायची नाही, अजितदादा वारल्यामुळे आम्हाला यात्रा करायच्या नाही. आणि सगळं हे कलावंतांचं सगळं याच्यावरच अवलंबून आहे, तमाशावरती. बरोबर. इथं आता कार्यक्रम झाला नाही तर त्यांना पैसे भेटत नाहीत आणि कार्यक्रम झाला तरच त्यांना पगार भेटतोय. आणि पुढे 4-5 महिने त्यांना घरी थांबायचंय. आणि ह्या सीझन मध्ये जर धंदा नाही झाला तर त्यांच्या पोटाचं भरपूर हाल होणार. त्यांचे जेवणाचे पोरं शाळेचे पुढं शाळेच्या आल्यात, परत फी भरायच्यात, हे सगळं होत नाही. तर सरकारने याच्यासाठी विचार करून तमाशा कलावंतांना सहकार्य केलं पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, तर आपण या बाबांना भेटणार आहे. तर बाबा, सुरुवातीला तुम्ही तुमचा परिचय सांगा. मी व्यवस्थापक SK पाटील, छाया खिल्लारी बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळ सह दीपक कुमार बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा व्यवस्थापक. तर काका, मी स्वतः बारामतीत आहे आणि बारामतीत म्हणजे बारामतीच्या तालुक्यात आजूबाजूला सगळ्या यात्रा बंद केल्यात आपले दादा स्वर्गवासी झाल्यामुळे. साहेब, तुम्ही बारामतीचे आहात, पण बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचं व्यवस्थापन मी करतोय.
माझ्या तमाशाच्या बोर्डाला बारामतीकर हे आडनाव लागलेलं आहे. बरोबर. बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळ. आणि त्याच बारामतीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि यांची अघटित घटना ही ज्या वेळेला घडली त्यावेळेला हे त्या दिवसभर पूर्ण खरं वाटत नव्हतं. बरोबर. पूर्ण खरं वाटत नव्हतं. परंतु काळजावर दगड ठेवून ती बातमी आम्ही पूर्णपणे ऐकण्याचा प्रयत्न केला. नक्की तेच आहे का अशा संदर्भात तू चौकशी करून नक्की हेच खरं आहे का हे खरं आहे का याचे म्हणजे चौकशी करीत राहिलो. ह्यामुळे आम्ही यात्रा जत्रा उरूस संपूर्ण कॅन्सल केलेले आहेत आणि आम्ही यात्रा साजऱ्या करणार नाही. ही बातमी सर्वसाधारण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्याची बातमी आहे. अंदाज बरोबर. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्याची बातमी आहे. त्यावेळेला एक माहीपौर्णिमा म्हणून फार मोठा यात्रेची परंपरा असते महाराष्ट्रामध्ये, खंडोबाच्या यात्रेची. मग त्यावेळेपासूनच यवत पोलीस हातीमध्ये असणारे कार्यक्रम, गावाचे नाव सांगतोय, शालूमालू पारगाव, यवत, अशा आजूबाजूच्या दैटना च्या परिसरामधल्या ज्या यात्रा होत्या त्या यात्रा कॅन्सल झाल्या. तिथंच फार मोठा दुःखाचा डोंगर जसं महाराष्ट्रावर कोसळला, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्र्यांचं दुःख निधन झालं, त्या परिस्थितीच्या संदर्भातला विषय तमाशा सृष्टीमधील फडमालक, तमाशे मंडळ यांच्यावरती फार मोठा आघात झाला. ठरलेल्या नियोजित तारखा कॅन्सल झाल्या. 7 महिन्याचे जे फड आहेत यांच्यामध्ये काही फडामध्ये 100 आहेत लोक, काही 90 आहेत, काही 91, 95, 80, 85, 75 अशा लोकांचा जे कुटुंब ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात प्रवास असतो कार्यक्रम करून, तिथून काय मिळतंय ते मानधन घेऊन पुढचा दिवस पूर्ण करायचा असतो. तर त्या फेब्रुवारी महिन्यापासूनच तमाशा संस्था अडचणीत आली. म्हणजे 100 लोक ज्या तमाशात आहेत त्यांचं म्हणजे पोट ह्याच्यावर आहे पूर्ण, आहे का ना. 100 कुटुंब, 100 लोकांचं पोट आहे, पण त्याच्या पाठीमागे त्यांचं कुटुंब आहे, कुटुंब त्यांच्या मंडळी आहेत, म्हणजे मुलं आता आहेत. कुटुंब झालं ते. आता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या माणसावर असते. तिथून पुढे परिस्थिती वाईट होऊन गेली. पुढे आम्हाला असं झालं का बाबा 19 मार्चला गुढीपाडवा आहे, ही घटना जानेवारीच्या एंडिंगला घडलेली आहे. हो. मग हिचा कुठंतरी थोडस बाबा माणूस पुढे गेल्यावर पुन्हा पुरवणीच होईल. मग बारामती तालुक्यातील काही गावांनी असं डिक्लेअर केलं का बाबा दादांची अशी घटना घडलेली आहे तर आम्ही आमची यात्रा कॅन्सल करतो. परंतु त्यातील काही गावं येऊन कार्यक्रम ठरवून गेले परत. तर तुमच्या तमाशाच्या ह्याच्यावर त्याचा काय परिणाम झालाय का? फार मोठा परिणाम झाला. एका तमाशावर नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे तमाशे असतील त्या तमाशावरती पूर्ण परिणाम झालेला आहे. एक मोठे फड वगळता, म्हणजे जे 7 महिन्याचे तमाशा फड आहेत हे वगळता, जे सिजनेबल व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायावरती फार मोठा परिणाम जाणवलेला आहे. 3 महिन्याचा असतो ती, त्या 3 महिन्याचा, 2 महिन्याचा, 1.5 महिन्याचा, 1 महिन्याचा, त्यांना कार्यक्रमासंदर्भात फार मोठी अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत. दादांचं आपल्या दुःखद निधन झालं, तर दुःखद निधन झाल्यावर तुम्ही ही रावट्या ही तमाशाच्या लावण्याचा ही निर्णय कसा घेतला तुम्ही? आता मी मॅनेजमेंट बारामतीकर तमाशा मंडळाचं करतोय. बारामती तालुक्याने निर्णय घेतला का आपल्या यात्रा जत्रा उरूस कॅन्सल करायचा. परंतु इतर तालुके आहेत, इतर जिल्हे आहेत, तिथं निर्णय तो झाला नाही ना. इतर तालुक्यांनी न ठरवल्यामुळं त्या तालुक्यांचे फोन यायला लागले का बाबा आमची यात्रा आम्हाला भरवायच्यात, आमच्या वर्षाची जे काय आहे परंपरा ती आम्हाला करायची. मग तमाशे काय आजचे नाही आहेत, तमाशे परंपरा चालू आहेत. मग प्रत्येकाने मग दुःख आहे, परंतु त्यांचं एक साखळी आहे. काहींची 7 महिन्याची साखळी आहे, काहींची 8 महिन्याची साखळी आहे, काहींची 5 महिन्याची साखळी आहे, काहींची 3 महिन्याची साखळी आहे, काहींची 1.5 महिन्याची, 1 महिन्याची साखळी जोडता येत नाही ना. इथं ऍडव्हान्स स्वरूपात कलाकारांना पैसे दिलेले असतात.
याच्यावरती त्या कलाकारांचं पोटपाणी असतंय. बरोबर. सगळ्यांनी एकत्र येऊन दुःखद जी घटना घडली त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. इथं सगळी संघटना एकत्र आली. विठाबाई भावमंग नारायणगावकर तमाशा पंढरी आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून निर्णय झाला. आणि मग तिथून पुढील हा कार्यक्रमाचा रुटीनचा विषय झाला. ज्या गावांनी बारामतीचे मी पहिले सांगितलं तुम्हाला का बघ यात्रा आम्हाला भरवायची नाही, ती गावं येऊन कार्यक्रम ठरवून गेली. पुन्हा पूर्वरित झालं. माझी एक कळकळीची विनंती आहे का हा व्यवसाय ही दादाची दुःखद घटना घडल्यामुळं फार अडचणीत आहे. उलट मी अशा मोठ्या मनाने दादांच्या पूर्ण परिवारांना अशी विनंती करतो का उलट त्यांच्या परिवारांनी आता असं सांगितलं पाहिजे का तुम्ही तुमच्या यात्रा जत्रा उरूस भरवा. जे पिढ्यानपिढ्या तुमचा जो कार्यक्रम आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचा कार्यक्रम करा. जेणेकरून नुसता तमाशा व्यवसायच नाही तर त्या यात्रेवरती जे व्यावसायिक असतात हाता व पोट असणारे त्यांचा व्यवसाय पुरवठीत होईल. त्यांच्या पोटापाण्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल. पुन्हा ती गावं तमाशा ठरवतील आणि तमाशा मंडळाला त्या दिवसाचं अन्न पाणी त्या गावचं मिळेल अशी विनंती तुमच्या वतीनं तुमच्या मार्फत सन्माननीय बारामतीकर दादांच्या कुटुंबाला एक माझी नम्र विनंती आहे. त्यांचे कोणी जे आता आम्ही एवढे म्हणजे हुशार नाही, आम्हाला त्यातील काही आमचा तो पिंड नाही, परंतु तमाशा संघटना तमाशा मंडळ यांचं जे काही रुटीन कालचक्र चालू राहण्यासाठी मी एक तुमच्या वतीनं मी विनंती करत आहे का त्यांनी सुद्धा इथून पुढे ज्या यात्रा भरायच्या बाकी आहेत त्यांना आमच्या वतीनं आम्ही विनंती करतो का सांगावं का यात्रा जत्रा भरवा. या गोष्टीमुळं बरंच कालचक्र ठप्प झालेलं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण केलेली आहे. आम्ही दादांचेच कार्यकर्ते आहोत. दादांचं फार मोठं श्रेय होतं तमाशा शाखेवरती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच तमाशा सृष्टीचे निर्णय घेतले चांगल्या प्रकारचे. शरदचंद्रजी पवार साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, त्याच्यानंतर आर पाटील असतील, अजितदादा पवार असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, जयंत पाटील असतील, काँग्रेसमध्ये विलासराव देशमुख असतील, म्हणजे सर्व पक्ष तमाशा संदर्भातला निर्णय योग्य पद्धतीने घेतात. आता सुद्धा वाशी तमाशा महोत्सव 5 दिवस वाशीला झाला. सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब स्वतः राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यातून 5 दिवस तमाशा महोत्सव वाशीला पूर्ण पार पाडणारच आहेत. म्हणून मला मानण्याचा उद्देश असा आहे का तुमच्या वतीनं बारामतीपर्यंत एवढी बातमी जाऊ द्या का इथून पुढे असणाऱ्या यात्रा जत्रा चांगल्या पद्धतीने भरवा. जेणेकरून जे व्यवसाय घेईल त्यांचे पोटपाण्याचा प्रश्न मिटेल. तमाशा गावागावात जातील आणि तमाशा मालकाला त्या गावामधून त्या दिवसाचं मानधन मिळून त्याचं जे काय राऊंड चक्र फिरल एवढा निरोप तिथपर्यंत पोहोचवा अशी मी तमाशा संघटनेच्या मंडळाच्या वतीनं तुम्हाला आग्रहाची कळकळीची नम्र विनंती करत आहे.